त्याचे काकडे यांचं बॅनर दिसतंय, तसेच अनंताजी केणे, जय भोलेनाथ चषक 2025 आमचे सहकारी मित्रमंडळ, विश्वासजी मागे माजी सरपंच वाशेरे, तसेच विजयदादा पाटील, सन्माननीय मॅडम राखीजी सुरेन दळवी, तसेच आतिश मंगेश जाधव, गुड्डाबाई, जगदीशजी भोईर, हे सर्व आमचे सहकारी आहेत. आणि आमचे सागर जाधव नेहमी सोबत असतात. मुरलीजी पाटील साहेब, समाजसेवक आमणे, कविताजी मॅडम, कविताजी गोरखनाथ पाटील आणि भगवान सेठ पाटील, सर्वांचे आपले लाडके. इताड्याचे मारुतीजी पाटील, समाजसेवक आमनेपाडा, हे सर्व आपले दानशूर व्यक्तिमत्व. आणि दान सर्वात महत्वाचं बाळासेठ मेहर, आपले बाळादादा आणि राजेश सुद्दाम पाटील. आणि आपल्या समोरून जातात आपले लाडके खेळाडू जयेश रामकृष्ण हरी काकडे आणि आपले पाहुणे गण सर्वजण. सर्वांचं हार्दिक स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये होऊन जाऊ द्या टाळ्या. शेवटच्या सामन्यासाठी टाळ्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. हा महत्वाचा मुकाबला आहे क्वार्टर फायनलचा बिटवीन आई गावदे नानकर आणि आई वालसिंग ह्या दोन संघांमध्ये. वालसिंगचा सलामीचा फलंदाज हलक्या त्याने फक्त टॅप केले, बॅकफुटला गेलं होतं, परंतु कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे अर्जित केली. धावसंख्या 1 ने सुरुवात केलेली आहे. बॅट्समन दीपक ऑफ द मार्क, ज्याने मागच्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता, 27 धावांची खेळी साकार केली होती. आणि माझ्यासोबत तिला पुन्हा एकदा जोडले जात आहेत व्हाईस ऑफ पीटीसी, व्हाईस ऑफ आमने लोणार क्रिकेट असोसिएशन, मिस्टर योगेश पाटील सर. जरूर आपण जर विचार केला तर मात्र गावाचं रक्षण करणारी गावदेवी आई, गावदेवी माता जरूर प्रत्येकाला आशीर्वाद देत असते. परंतु या मॅच मध्ये पाहूया आई गावदेवी वाचित संघाला मात्र प्रसन्न होती की नानकर संघाला प्रसन्न होई, कारण दोन्ही संघ एकाच नावाने खेळतायत. बॅकफुट पंच, जबरदस्त फटका चेंडू चालला कव्हरच्या डोक्यावरून वेगानं सीमेरेषेच्या अगदी पलीकडे आणि बिलतील एकूण 4 धावा. मस्त पद्धतीने क्लासिकल फटकाचा नजराला पेश केला की इनफिल्ड मध्ये कसं खेळायचं दाखवून दिलं बॅट्समननी. आणि हीच खासियत आहे वालसिंगच्या सलामीवीरांची की त्यांची सलामी जेव्हा बहरते, त्यांची भागीदारी जेव्हा बहरते, तेव्हा त्यांचा संघ निखरत असतो. आणि ते आधीच्या सामन्यात सुद्धा दाखवून दिलं दीपक आणि नितीनच्या जोडीने. काय जबरदस्त दोघांचं समन्वय आहे. आणि समन्वय साधून समय सुचकता दाखवत असताना इथे धावसंख्या पोहोचवली आहे 5 वर. या स्पर्धेमध्ये आम्हाला सर्वांनी चांगला मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय रमेश गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ विजय रमेश पाटील याचकडून आम्हाला प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी लाभलेली आहे. त्याचा आम्ही जरूर या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पहा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी दांडी गुल केली आणि बिग विकेट्स अर्थात नितीन चौधरीला मात्र या ठिकाणी अक्षय तेटेनं माघारी पाठवलं. तदनंतर मित्रांनो आम्हाला सोमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर सन्माननीय अनंताजी केने उद्योजक भावाले यांच्या वतीने आम्हाला 3ऱ्या क्रमांकासाठी चषक लाभलेला आहे. त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढील पारितोषिक स्वर्गीय क्रांतीबाई लक्ष्मण काकडे यांच्या स्मरणार्थ महेश लक्ष्मण काकडे याचकडून आम्हाला 4th क्रमांकासाठी चषक लाभलेला आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला स्पीडअप करायचे वालसिंग संघ. पुढील पारितोषिक आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आम्हाला ट्रॉफी देणारे सन्माननीय स्वर्गीय वसंत धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ दीपक वसंत पाटील याचकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेला आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत स्वर्गीय सरपट गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर सरपट पाटील याचकडून दिले जाणार आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पाहिलं तर एनर्जी ड्रिंक सुरेंद्र चंद्रकांत काकडे याचकडून आपण देत आहोत. त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. ट्रॉफी आपण जर पाहिली तर सन्माननीय चेतन बलराम काकडे याचकडून देत आहोत. टॉस विनिंग संघटनेला शीतपेय देत आहोत आपण गणेश बजाज यांच्या माध्यमातून. कचरू बुधाजी पाटील अर्थ केपी सर संजय पाटील मिठाईवाला याचकडून आपण देत आहोत स्वीट बॉक्स. आणि गिफ्ट हॅम्पर आपण जर पाहिलं तर सन्माननीय दीपक केने देवरूंचे डीवाय फाउंडेशनचे उपाध्यक्ष त्याच्या वतीने आपण देत आहोत. त्या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्वांचे आभार. आणि हा पुढचा चेंडू नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेला आहे. आपण पाहिलं की नितीन चौधरी बाद झाला, चौकार लगावून बाद झाला. धावसंख्या 5 वर आहे. पहिलं षटक अगदी अचूक पद्धतीने हाताळतोय हा स्ट्रायकर गोलंदाज. सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा जबरदस्त ज्याची वाखाणण्याजोगी कामगिरी असते असा अक्षय थेटे वर द विकेट जातोय. चेंज ऑफ पेस, हा बॅकअप हँडचा वापर छान करतोय. गुडलेनच्या अलीकडे टप्पा टाकला तर चेंडूला फ्लाय करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो अक्षय थेटे आहे. अक्षय कोळी सुद्धा त्यांच्याकडे ब्रह्मास्त्र आहे. गावदेवी टीम आज फुल फ्लेज आहे. फक्त एक संकेत दिसत नाहीये. आला संकेत पोहोचला सुद्धा म्हणजे चांगलं
संकेत तिथे दिलेले आहेत म्हणजे नानकर संकेत, संघाने. बॅकफुटला गेला आणि कट केलेला आहे. चेंडूला काढलं कव्हर पॉइंट मधून. योगी सर क्लासिकल शॉट होता पण तो बॅकअप चांगला आहे. येस योगी. सिंगल अर्जित केलेली आहे. धावसंख्या इथे सिंगलने पुढे जात असताना पाहुणे सुद्धा येतात आमचे बाळरामजी घोडे, नाही रिदाजी घोडे साहेब, माफ करा, रिदाजी घोडे. येस येस चांगले मूर्तिकार आहेत आणि जे माजी उपसरपंच सुद्धा आहेत. हो, आपण अनेक ठिकाणी ते येत असतात कार्यक्रमामध्ये. आपण त्यांचा अगदी यथोचित सन्मान सुद्धा करत असतो आणि आपण नेहमी उल्लेख करता. लास्ट टाइम सुद्धा कुक्षेला आले होते आणि आपण उल्लेख केला की चांगले मूर्तिकार आहेत ज्यांची खूप चांगली कला आहे आणि कलेला नेहमी दाद द्यावी पाहिजे आणि कला ही नेहमी अमर असते. कला अमर असते. रिदाजी घोडे साहेब, वेलकम. जरूर जरूर पाहू शकाल या ठिकाणी या पहिल्या षटकाचा केले संपर्क झाला आणि पहिल्या षटकामध्ये अक्षय तेडेनं फक्त 6 धावा खर्च केला आणि एक मोठी विकेट त्याने प्राप्त केली. पहा, हे बडे मॅचचे खिलाडी जेवढ्या मोठ्या मॅचेस असतात त्यामध्ये मॅचेसमध्ये अक्षय तेडी चमकदार बहारदार कामगिरी करत असतो. कारण ग्रामीण क्रिकेट असेल, मग सिटी फॉर्मेट असेल किंवा ऑल इंडिया ओपन क्रिकेट असेल, या सर्वच फॉर्मेटमध्ये खेळताना आपण पाहिलेलं अक्षय तेडेला. हो नक्की, त्याच्याकडे खूप भरपूर अनुभव आहे. कमी वयामध्ये त्याने अगदी उत्तुंग भरारी घेतली आहे आणि आपल्या संघाला सुद्धा तो सोबत घेऊन चालत असतो आणि संघाचा मेन पाठीचा कणा आहे. अक्षय थेटे संघामध्ये नसेल तर बॉलिंग लाईनअप सुद्धा ढिसाळ होत असते, परंतु तो जेव्हा असतो तेव्हा अगदी चांगली बॅटिंग सुद्धा करतो. 2 षटकं हाताळत असतो. कधी कधी अक्षय कोळी जबाबदारी घेतो, तो सुद्धा 2 षटकं हाताळत असतो. परंतु या ठिकाणी काय जबरदस्त षटक हाताळलं. धावसंख्या 6 आहे. एक गडी इथे बाद झाला पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अक्षय कोळी राऊंड द विकेट. यावेळेला लॉब करचा प्रयत्न, क्लीन बॉल झालेला आहे. फलंदाज वाव, दांडी गोल. जबरदस्त चेंडूच्या हाताने पाहू शकला अगदी यष्टांच्या रोखाने तिथे मात्र हाताला गेला आणि या सागरनं मात्र चेंडू मिस केला आणि मात्र त्या ठिकाणी दांडी उडवली गेली. पाहू शकाल रिप्ले मध्ये काय रिदम आहे अक्षय कोहलीचा. चांगला बॉलिंग ऍक्शन आहे आणि पहा अगदी ऑफस्टिकची तिथे मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली गेली. दुसरा धक्का लागत असताना या टीम थोडंसं क्रमवारीमध्ये आपण पहिला चेंजेस केला टीम वालसी संघानं. कारण यापूर्वी सागरला आपण जर पाहिलं तर कुठेतरी मिडल ऑर्डरला पाहिलं तर परंतु इथे या 1 डाऊन त्याला पाठवलं गेलं. कारण थोडंसं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तो प्रयत्न मात्र त्यांच्या अंगली केला असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच अनुषंगानं सागरला मात्र फक्त 1 धावेचा आपल्या संघाला योगदान देऊ शकला आणि नवीन फलंदाज आता रोहित तेलिवरे आलाय दीपकच्या सोबतीला. हो नक्कीच, बरोबर उल्लेख केला आपण. योगी सरकार नितीन लवकर स्वस्तात बाद झाल्यामुळे प्रमोट केलं सागरला, पण तो सागरला ती कामगिरी बजावता आली नाहीये. पण जेव्हा आपल्याला आपली टीम, आपला कॅप्टन प्रमोट करतो तेव्हा तुम्ही जबाबदारी खेळायचं असतं. तो या ठिकाणी आल्या अक्षरशः हवेत मारा केला आणि स्वतःची इष्टी त्या ठिकाणी त्रिफळाचित केली. यावेळेला अक्षय कोळीचा स्विंगिंग, पुन्हा एकदा डिलिव्हरी आणि झेल टिपला जातोय लागोपाठचा. दुसरा धक्का लागत असताना आई गावदेवी वालसीन संघाला. अक्षय कोळी जबरदस्त बॉलिंग इथे फायरिंग करतोय, तीक्ष्ण मारा करतोय, चोख मारा करतोय. चाणाक्ष गोलंदाज आहे. त्याने दाखवून दिलं की आय एम ऑल्सो विकेट टेकर. संजय स्पोर्ट्स आवाज संघाच्या विरोधात शेवटच्या चेंडूवरती निसटता विजय काय प्राप्त केला नानकर संघानं. आणि आता मात्र कुठेतरी जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून दिवसभर आपण चांगला पाहिला आणि इथे सेलिब्रेशन पहा. एक सोपं झेल होतं, एक असं वाटलं की प्रॅक्टिससाठी तो झेल असावा, त्याप्रमाणे मात्र शॉर्ट कव्हर पॉईंटला तो झेल पकडला गेला आणि अखेर बॅक टू बॅक 2 सफलता म्हणजे गोलंदाज आता अक्षय कोहली जाऊन हॅट्रिक वरती आहे. हो नक्कीच, आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक सुद्धा झालेली आहे, एक रेकॉर्ड झालेला आहे. आणि आज दुसरी सुवर्ण संधी प्राप्त झाली ती म्हणजे अक्षय कोहलीला. 3 धक्के दिले. असं वाटलेले की वालसीन संघ जो तगडा आहे, ज्याने इतकी मोठी धावसंख्या उभी केली होती आधीच्या सामन्यामध्ये, तो संघ चांगली फाईट देईल, परंतु पूर्णपणे या ठिकाणी डॉमिनेट केले गोलंदाजाने. जी सुरुवात केली अक्षय थेटेने, जो दबाव टाकला त्या दबावाच्या खाली पूर्णपणे या ठिकाणी डांबून ठेवले बॅट्समनला असं म्हणू शकतो. दीपक अजून 1 मॅन आहे मैदानामध्ये, त्या सोबतीला आता विलास कशी भागीदारी करेल ते बघायचंय. विलास ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज आहे अक्षय कोहली हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. यस, हॅट्रिक डिलिव्हरी इथे मात्र फेस करतोय संगणक विलास. ओ काय वेगवान चेंडू आपण पाहतोय, परंतु प्रत्येक मॅच मध्ये दीपकच बॅटिंग करेल कशावरून आपण किती मात्र भाकीत करू शकतोय. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला सांघिक खेळ होणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी फलंदाजाने मात्र चुकीचे फटके खेळले गेले आणि अखेर स्वस्तात 3 फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाजूने तुम्ही हॅट्रिक डिलिव्हरी पाहू शकाल. किती वेगाने ते मात्र चेंडू हाताला आणि फलंदाज थोडंसं बॅकपुढे जाऊन तो त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र होताना पाहायला मिळाला नाहीये. ओ इथे लाईन पाहावी लागेल, जरूर पंच आमच्याकडे वळतायत. दोन्ही समांतर वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि या सिंगलनं संघटित धावसंख्या पुढे जाईल. 3 गडी बाद 7. आज यासिम सिंधूने सुद्धा मात्र चांगली साथ आम्हाला दिली. प्रत्येक चेंडूवरती योग्य रीतीने आम्हाला अपडेट तो देत राहिला, कारण या विभागातील
तो मात्र या ठिकाणी लोकल बॉय आहे, त्याला मात्र पूर्णपणे नॉलेज पूर्णपणे चांगला आहे आणि वसीम सिंधू त्यांचे मोठे बंधुराज आहेत. हो नक्कीच वसीम सेठचं नाव खूप ऐकलेलं आहे आणि आज यासिन सुद्धा बघायला मिळाले आपल्याला त्यांचे बंधू आणि नक्कीच त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगली लेखणी चालवली. इथे पण आता चांगला चेंडू टाकला आतमध्ये घेतला. आधीचे 2 चेंडू बाहेर बोलत होता अक्षय कोहली, पण तो त्या ठिकाणी बचावात बॉलिंग करत असताना त्याला सुद्धा कळलं की मला चेंडू आत घ्यायचा आहे, कारण बॅट्समन निश्चित चेंडूला फॉलो करत नाही, चेस करत नाहीये. तर आपल्याला त्या ठिकाणी विकेट प्राप्त करायची असेल तर तुम्हाला बॅट्समनला खेळू देण्यासारखा चेंडू टाकला पाहिजे. 3 गडी बाद झाले. धावसंख्या फक्त 7 वर आहे वालसिंग संघाची. 3 गडी बाद आणि दुसरं षटक सुरू आहे. आणि सामना जो आहे हा 5 षटकांचा आहे. बक्षीस पात्र फिरतीला सामना आपण पाहतो. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. पूर्णपणे नाटकर सकाळी गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र फलंदाज मात्र या ठिकाणी पूर्णपणे फिके पडलायत. कारण नाटकर संघाचा आपण जर विचार केला तर त्यांची प्रमुख ताकद काय आहे तर त्यांची गोलंदाजी. कारण जरूर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जी मागची नाईटची स्पर्धा पाहिली होती त्या उलवेला एक्झॅक्टली 18 बॉलमध्ये 18 धावा डिपेंड केलं होतं गोलंदाजाने. तदनंतर पाहिलं तर 22 धावा सुद्धा आय थिंक फायनल 23 धावा डिपेंड केलं होतं. ही ताकद त्यांची आहे. हो इथे मात्र पुन्हा डॉट चेंडू म्हणजे लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू इथे मात्र आपण पाहिले आणि अखेर दुसरा पॉवर प्लेचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला गेला. खराब परिस्थिती आपण पाहत आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 3.50च्या अनुषंगानं इथे धाबा जोडल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि फक्त 7 धाबा फलकावरती आपण पाहत आहोत. म्हणजे या ओव्हरमध्ये पाहिलं तर अक्षय कोहलीने फक्त एकच धाव खर्च केली आय थिंक वाईटच्या स्वरूपात आणि 2 सफलता प्राप्त केल्या. हो नक्कीच, कारण ती ताकद त्यांची अमोल जाधव साहेब जसे आले 23-26 क्रमांक एक अजून जास्त ताकद आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे चांगली उत्तेजना निर्माण झाली संघामध्ये आणि जी त्यांची ताकद आहे ती आता पुढेपर्यंत 100%ली इथे प्रेझेंट करतायत, इम्प्लिमेंटेशन करतायत आणि हेच आपला आधारस्तंभ असतं नेहमी. आणि बघा हे आपले सर्व आधारस्तंभ दिनकर सेठ पाटील, सुभाजी नारायण जाधव यांचं सुद्धा आपण स्क्रीनवरती चित्र पाहू शकता. परंतु आपल्या व्यासपीठावरती अमोलजी पाटील आहेत, भरतजी पाटील आहेत, अमोलजी जाधव आहेत, भरतजी पाटील आहेत. त्यांची ताकद, त्यांचा संघ सुद्धा इथे ताकदवर आहे. आणि ज्या वालसिंग संघाने आधीच्या सामन्यामध्ये 71 धावा कुठल्या होत्या त्याला आता पूर्णपणे डांबून ठेवले, बांधून ठेवले. जणू काय पूर्णपणे डोकं वर काढू देत नाही ते पूर्ण गोलंदाज. का जबरदस्त गोलंदाजी अक्षय तेट्टे. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अक्षय कोहलीने बॉलिंग केली आणि फक्त 1 धाव खर्च केली, 2 गडी बाद केले आणि तिसरं षटक सुरू करतोय सेकंड स्पेल मध्ये. अक्षय थेटे कट करायचा प्रयत्न करतो, त्या ठिकाणी फाईन स्लिप आहे, डायरेक्ट हिट सुद्धा केला आणि बघा बॅकअप. हा चतुर आहे, हा चतुर आहे. हा अक्षरशःच्या पायामध्ये अक्षर चक्कर आहे अक्षय थेटेच्या. किती तो धावपळ करत असतो आणि असूसलेला आहे. मग ती बॉलिंग असो बॅटिंग असो पूर्णपणे अक्षरशः स्वतःला डेडिकेट केले त्याने. क्रिकेट बद्दल समर्पण त्याचं नेहमी दिसत असतं. तितकाच विराट कोहली सारखा अग्रेसिव्ह आहे. हॉट खेळाडू आहे, फायटर खेळाडू आहे. जरूर आपण पाहू शकतो की तो मात्र मैदानावर एका जागेवरती कधी स्थिर तो मात्र आपण पाहत नसतो. इथे फटक्याचं पाहू शकाल. हवेत खेळला परंतु गॅप मध्ये आहे. चेंडू चालला वाईटिश लॉंग ऑन अर्थात काऊ कोणत्या दिशेनं 4 धाबांसाठी चौकार. हो नक्कीच, संजीवनी प्रदान करून देणारा चौकार आला, बराच वेळानंतर आला आणि धावांसाठी असूसला होता वालसिंग संघ. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा पिन ड्रॉप अगदी स्मशान शांतता आहे. ती शांतता इथे भंग कुठेतरी करायची होती आणि या ठिकाणी धावसंख्या 4 पुढे जात असताना आई गावदे वालसिंग संघाची 11 वर 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा चौकार आला तो दीपकच्या बॅटमधून, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 47 धावांची अविस्मरणीय खेळी साकार केली होती. त्याच्या हातात आता बॅट आले दीपक जो आहे फलंदाज. आणि नक्कीच जर त्याची बॅट पुन्हा चमकली, त्यांनी 30 इनिंग जर रिझ्यूम केली तर कदाचित धावांना तो फायटिंग आकार देऊ शकतो. जरूर जरूर ताकद त्याच्याकडे आहे, क्षमता त्याच्याकडे आहे. ओहू केलाय परफेक्टली कार्यक्रम. चेंडू चला फाईल लेगच्या दिशेनं. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. स्वतःची क्वालिटी सिद्ध करणं महत्वाचं असतं. समोरचा गोलंदाज कुठल्या कॅलिबरचा आहे हे न पाहता आपली कॅलिबरिटी काय आहे, आपली कॅपॅसिटी काय आहे, आपली ताकद काय आहे, त्या ताकदीचं शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. आणि तिथं करत असताना दीपक दाखवतोय की मी मैदानामध्ये आहे. खेळाडू कक्षामध्ये तो सांगतोय की मैं हूं ना मैदान में, अब डरो मत यार. मी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मी धावफलक नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. आणि तो धावसंख्या पुढे जात असताना लागोपाठचे 2 चौकार आले. 15 वरती जाऊन पोहोचलाय. षटक सुरू आहे ते 3रं. अजून बरेचसे चेंडू शिल्लक आहेत योगी सर. मी म्हणतो की हा सामना नेट टू नेट 45 जर धावांपर्यंत पोहोचला, 40-45 तर खूपच मोठा फायटिंग होऊ शकतो. जरूर. आणि दीपक जर शेवटच्या षटकापर्यंत राहिले तर एक्झॅक्टली आपला तो आकडा या धावफलकामध्ये पाला बोलू शकेल. कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. पाहू शकेल बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. आणि आता मात्र घर सोडतोय. कारण तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला घर सोडावं लागेल आणि घर सोडल्यानंतर तुम्हाला पुन्हा गाव सोडावं लागेल तर तुमची प्रगती होऊ शकेल.
तशी आपण किरणजी तले सकाळी 9 वाजता घर सोडतायत आणि त्यांनी मात्र उगाची एवढी मोठी प्रगती निर्माण केलेली नाहीये. हा सर तुमचं बी तसं आहे सर. योगी सर तुम्ही सुद्धा दिवस रात्र प्रगती करताय. तुम्ही नाईट टुर्नामेंट कव्हर करताय. दिवसामध्ये लगेच तुमचा उगम होत असतो आणि ह्या प्रगतीसाठी गरजेचे घर सोडणे याचा अर्थ की तुम्ही घराच्या बाहेर पडा तर तुम्हाला काहीतरी मिळकत मिळू शकते. हा त्यांचा उद्देश होता बोलण्याचा. घर सोडणं म्हणजे तुम्ही घराला कायमचं सोडून जाऊ नका. घराची काळजी घ्या. त्या घराच्या काळजीपोटी तुम्हाला काहीतरी करायचं. जसं मी संघाच्या काळजीपोटी इथे पावलांचा वापर केला पाहिजे, इथे फटक्यांचा वापर केला पाहिजे, तुमच्या डोक्याचा वापर केला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला इथे धावा येतील. त्या धावांच्या आधारे तुम्ही या ठिकाणी झुंज देऊ शकता. अक्षय तेडे पुन्हा एकदा हो पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी लेग स्टंपच्या बाजूने. चेंडू मात्र पाहू शकाल या ठिकाणी पंचाचा इशारा आपण पाहत आहोत. वाईट स्ट्रीट रॉंग डिलिव्हरी. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र ऍड केली गेली आणि त्याबद्दल संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 16. सुंदर हे सुसज्ज क्रीडांगण पाहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव आणि इथून मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत. ओ खराब लेट होती. डाबा स्टिकवरती चेंडू जॅम्प मध्ये चाललाय. जबरदस्त फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना अक्षयच्या विरोधात येणारी ही तिसरी बाउंड्री. सांगतोय मी दीपक आहे आणि मी दीपक का आहे? मी माझ्या गावाचा दिवा आहे, मी माझ्या संघाचा दिवा आहे. त्याला विझवणं फार कठीण आहे. तो दिवा पेटत राहणार. फक्त तुम्ही तेल टाकत राहा. मी पेटत राहणार. मी माझ्या संघासाठी स्वतःला जळेन परंतु मी इथे संघाला सोडणार नाहीये. जबरदस्त बॅटिंग करतोय आणि त्यांनी चौकार दाखवायला सुरुवात सुद्धा केली. विलाच्या सोबतीला विला 4 डॉट खेळला परंतु या ठिकाणी एकूण धावसंख्या 20 वर 20 ऑन द बोर्ड. षटक 3 समाप्त झाली. या षटकामध्ये 13 धावा लुटल्या. पहिलं षटक 6 धावांचं, दुसरं षटक फक्त 1 धावेचं होतं परंतु आता मात्र 5व्या गेअरमध्ये इथे बॅटिंग आलेली आहे. मी म्हणतो की आता ह्याच गेअरनी ह्याच जर स्पीडनी गेली तर आपण जो उल्लेख केला योगी सर की 45-40चा आकडा इथे नक्कीच पार होऊ शकतो आणि हा सामना शेवटच्या संध्याकाळच्या मोमेंटमध्ये फायटिंग बनवू शकतो. जरूर जरूर. सध्या आपण पाहू शकाल या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक आहे. पाणी पाजण्याचं कार्य करतायत परंतु या ठिकाणी जरूर सुंदर ही क्रीडांगण आपण पाहत आहोत. पूर्णपणे चौपेर रॅलिंग आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायत देवरुंग पाडाचं सुद्धा मात्र चांगलं योगदान या मैदानाला लाभलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी हे सुंदर क्रीडानगरी आपण पाहत आहोत आणि जी स्पर्धा सुरू आहे जय भोलेनाथ चषक 2025 ग्रीष्मा 11 आपल्या संघाच्या वतीने आपण या स्पर्धेला कव्हर करतोय. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. 4 दिवसांची ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. 32 संघांना स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेला. 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 पाहत आहोत. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी, 12 चेंडूचा खेळ येणं बाकी. या 12 चेंडूमध्ये किमान तुम्ही 20-25 धावा जरी जोडण्याचा प्रयत्न केला तर जरूर या ठिकाणी एक चांगली फाईट बॅक पाहायला मिळू शकेल. तुमच्या गोलंदाजाला मात्र एक संधी निर्माण होऊ शकेल की तुम्ही त्या धावा डिपेंड करू शकता आणि तो प्रयत्न इथे मात्र विलास आणि दीपक करतील का? गोलंदाज इथे मात्र सज्ज होतोय. विक्रम ज्यांनी यापूर्वी पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट्स 5 ऑल विकेट्स प्राप्त केले होते. फक्त 7 धावा त्याने खर्च केला होता आणि सामनावीराचा पारितोषिक गोलंदाज विक्रमनं पटकावला होता. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. चुकीची एक्झॅक्टली आहे आणि यस पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. इट इज वाईट डिलिव्हरी, बॅट डिलिव्हरी 21. नक्कीच आता सागरला सुद्धा हात खोलावे लागतील कारण सागर तब्बल 4 डॉट खेळलाय. हा फक्त वाईट वगळता आणि दीपक आहे. येस येस सागर आणि दीपक आणि हा मोठा फटका येतोय. आकाशाला गवस निघाणार की झेल रिपेअर. अक्षय कोळी स्ट्रॉंग हँड त्या ठिकाणी आहे जो झेल सोडू शकत नाही. ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटण्यासारखं आहे. फलंदाज बाद होत असताना इथे धक्का क्रमांक 4 लागतोय. विलास बाद झाला. येस आपण सागर नाव घेतलं पण तो दीपकच्या सोबत विलास होता आणि तोच उल्लेख केला की इथे विलास डॉट खेळत होता आणि चाचपडला पूर्णपणे. 4 डॉट खेळून सुद्धा तो बाद झाला म्हणजे 5चा डॉट केला. 5वा डॉट म्हणजे नक्कीच हे नुकसानदायक आहे. मी तर म्हणतो की योगी सर आता दीपकला जास्तीत जास्त स्ट्राईकला आणलं पाहिजे. ही महत्वाची गोष्ट असेल कारण त्याची नजर बसली आणि तो जे फटके मारतो ते लाजबाब आहेत. पूर्णपणे त्याचं शफलिंग छान आहे, त्याचं टायमिंग बहारदार आहे, तो गॅप सुद्धा मस्त शोधतो. तर नवक्या खेळाडूंसाठी नक्कीच आपण तेच म्हणू शकतो की त्या नवक्या खेळाडूंनी स्वतःला इथे बॅटिंगला न जिम्मेदार घेता दीपकला संधी दिली पाहिजे तरच तुम्ही तुमच्या या सामन्यामध्ये चांगला स्कोर उभा करू शकता. बघायचं आपल्याला नवीन फलंदाज विनोद येतोय जो मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चमकला होता. बॉलिंग सुद्धा सुंदर केली होती. त्याची बॅटिंग आता कशी असेल ते बघायला मिळेल. जरूर परंतु या ठिकाणी विनोदचा सुद्धा आपण जर विचार केला तर मात्र तो सुद्धा मात्र एक चांगला खेळाडू आहे. परंतु या ठिकाणी त्याची रणनीती काय असेल तुम्ही जरूर उल्लेख केला की दीपकला जास्तीत जास्त स्ट्राईक जर मिळाली तर त्याचा मात्र फायदा कुठेतरी वाचित संघाला मिळू शकतो. परंतु दीपक इथे मात्र कुठली प्लॅनिंग मात्र तिथे साकारले, कुठला प्लॅन तो तिथे मात्र या ठिकाणी करेल याकडे मात्र सर्वांच्या आता मात्र नजरा लागलेल्या आहेत. 21ला 4 आतापर्यंत आपण पाहत आहोत. उद्याचा स्पर्धेचा मित्र दुसरा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा एकूण आपल्याला स्पर्धेमध्ये 8 संघ
खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा ओ फटका हवेत केलाय आणि परफेक्टली टायमिंग, परफेक्टली कार्यक्रम. चेंडू मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. तुम्ही जसा उल्लेख केला की आता काय रणनीती वापरणार, तेव्हा तो बॅट फिरत होता आल्या दाखवत होता प्रेक्षकांना की तो बॅट हवेमध्ये फिरवत होता. तशीच बॅट इथे फिरवली आणि गिरवला हा षटकार पूर्णपणे आणि जिरवला म्हणू शकतो आपण बॉलरचं. कारण म्हणतात ना की कधीच कोणाला कमी लेखायचं नसतं आणि जी जिम्मेदारी घेतली, जी जिम्मेदारी घेऊन उतरला विनोद, त्याने करून दाखवलं आलेल्या. आणि जे 4 डॉट खेळत होता विलास, त्याचा बॅकलॉग पूर्णपणे भरून काढलाय या षटकाराने. चांगलं कव्हरिंग केलं. धावसंख्या इथे 27 वर. उद्या पहिला सामना असेल जय हनुमान खांडवाल बी विपक्ष योगेश इलेवन आमने बी. दोन्ही संघांना विनंती करतो की 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करा. आपण 9 वाजता उद्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना जयहिंद देवरुंग विपक्ष नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा. तिसरा सामना एवन जोडी आमनेपाडा विपक्ष आर डी किरवली. हो बॅकअप दॅट डिलिव्हरी चांगली लेंथ होती. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहिलं. डॉट चेंडू. आणि उद्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल नक्षत्र सिनियर चौदरपाडा विपक्ष रोशन स्पोर्ट मोटिवल. एकूण हे 8 संघ तुम्हाला उद्याच्या पूलमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. जी वेळ तुम्हाला दिली त्या वेळेवरती आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. पुन्हा चांगला फटका ओव्हर पिच, परंतु काऊ कॉर्नरकडे अक्षय आहेत आणि अक्षयच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. 6 धावांसाठी षटकार. जणू का बॅट्समनला असं सांगितलं की जिकडे वारा तिकडे मारा, सी द बॉल हिट द बॉल. फक्त तुला मैदानात जायचंय, बल्ला हात में लेके जान हथेली पे लेके खेळणे का आहे अशी त्याला ऑर्डर दिली आहे आणि ती ऑर्डर त्यांनी स्वीकारली आहे. फक्त चेंडूला पाहतोय आणि फेकून देतोय. काय लाजबाब 2 षटकार खेचले आणि या धावांना इथे नक्कीच प्रफुल्लित केलेले. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचलेली आहे टीम वालसीन संघाची. 3-3 ऑन द बोर्ड टीम वालसीन. षटक सुरू आहे ते 4थ्या क्रमांकाचं. हल्ला बॉल सुरू आहे योगी सर. जरूर नांदेड संघाने दीपकचा तिथे मात्र या ठिकाणी अभ्यास केला, परंतु आता प्रश्न निर्माण करतोय फलंदाज विनोद. ओ चांगली लेंथ यार करता प्रयत्न पाहू शकाल. फक्त सॉफ्ट मांडणं मात्र ड्रायव्हला मिडॉनला मोरेश्वर आहे. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली गेली आणि प्रत्येक धाबेत आता मात्र टाळ्यांचा गजर होतोय. कारण संघ मात्र वालशीन संघ पाहिला तर पूर्णपणे बागफुट होता, परंतु विनोदचं येण्यानं मात्र संघ मात्र कुठेतरी फ्रंटफुटला येण्याचा प्रयत्न करतोय आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 34ला 4 आता मात्र आपण पाहत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा विक्रम. ओ खराब फुलटॉस, जबरदस्त फटका फुलटोल वसूल केलाय आणि चेंडू चला बागपड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. म्हणून म्हणतात ना की आयुष्य असो किंवा खेळ असो, स्वतःचं सामर्थ्य तेव्हाच दाखवा तेव्हा जेव्हा तुम्हाला समोरचा कमजोर लेखत असेल आणि ते सामर्थ्य दाखवलं. कारण पूर्णपणे कमजोर बाजू दिसत होती आपल्याला. जो स्ट्रॉंग संघ आहे परंतु त्याची नामुष्की इथे आपल्याला पाहायला मिळते, परंतु ती बाजू त्यांनी भक्कम केली आलेल्या विनोदने. जबरदस्त. आणि त्याला सोबतीला दीपक नावाचा फलंदाज सुद्धा चांगली सोबत देतोय. आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या योगी, त्याच्या आधी 13, त्याच्या आधी सिंगल आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. म्हणजे धावांचा आलेख चढत्या क्रमाने वर चाललेला आहे. आणि अशाच पद्धतीने धावसंख्या पुढे गेली तर आपण जी अपेक्षा केली होती 50 धावांची ती तर कधीच पूर्ण होईल. पण मी तर मला आता दिसतंय की 50-55 आता अपेक्षा उंचावल्या गेल्यात. जरूर जरूर. आणि पाहू शकतो या ठिकाणी ज्या गोलंदाजानं पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट्स हॉल मात्र प्राप्त केली होती त्याच गोलंदाजाने तब्बल 20 धावा मात्र या ठिकाणी खर्च केला. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ अनिश्चितने भरलेला आहे. कधी काय घडेल, कुठल्या क्षणाला कुठला संघ इथे मात्र पलटवार करेल याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. आणि गोलंदाजाला मात्र दाखवलं जातोय ज्याने 20 धावा इथे मात्र खर्च केल्या. विक्रमनं चेहऱ्यावरती थोडासा टेन्स आहे. पाहू शकाल भरपूर संख्येने किडारसिक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. स्पीडअप करायचं आपण. चला चेंडू दिलेला आहे तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी आता हवेच्या साथीने आता मात्र हा पतंग सुद्धा तुम्हाला हवेमध्ये उडताना पाहायला मिळतोय. आमचे कॅमेरामॅन काही टिपू शकतात. या मैदानाच्या आतमध्ये एखादी मुंगी जरी असेल तर ती सुद्धा मात्र आमचे कॅमेऱ्यावर मुंगी टिपू शकतात. एवढा त्यांच्याकडे टॅलेंट आहे. त्यांची नजर तशी आहे. घारी सारखी नजर जी असते त्याला ते म्हणतात की आपले एसके एंटरटेनमेंट किरण थळे सूर्याची किरण सुद्धा ते टिपू शकतात जी आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत असतात. पण त्यांचे कॅमेरावर त्यांचे लेन्स अगदी जबरदस्त आहेत. अगदी हाय क्वालिटी आहे, HD क्वालिटी आहे. आणि धावांची क्वालिटी सुद्धा वाढलेली आहे. धावसंख्या फुललेली बहरलेली आहे 40 वर. 40 ऑन द बोर्ड. आता शेवटचं षटक. गोलंदाज अनिकेत दळवी यावेळेला टर्न केलाय, हुक केला, चेंडूला काढले. 4 धावांसाठी 1-4. जो विक्रमला षटक तो हाताला तो मात्र एक मोमेंट होता तो शिफ्ट झालाय आता वालशीन संघाच्या बाजूनं. पाहत मात्र धावांसाठी मात्र पूर्णपणे संघर्ष करत होता. तिथे मात्र पाहिलं तर एक धावेसाठी तडफडत होता वालशीन संघ आणि आता मात्र धाबा वेगाने येत आहेत. आणि इथे मात्र आता पाहू शकाल की अक्षय कोहली
जाऊन अंकितला मात्र त्या ठिकाणी कुठेतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतो की तुला कुठल्या लेंथ वरती तिथे मात्र तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. पाहू शकाल पतंग हायजॅक झाला या ठिकाणी. पाहू शकाल तो धागा आपण तोडायचा आहे जेणेकरून कोणाला त्याचा मात्र इजा होणार नाही. पहा लगेच त्यांनी उंच भरारी घेतली. तशी या स्पर्धेने उंच भरारी घेतलेली आहे. क्या बात आहे, तालिया तालिया, क्या बात आहे. जय भोलेनाथ. चषक 2025 हीच भरारी घेणं अपेक्षित असतं. मग तो खेळ असो, स्पर्धा असो, आपलं जीवन असो, अशी भरारी घेतली पाहिजे. आणि या इनिंग मध्ये सुद्धा धाव फलकाने भरारी घेतलीये. टर्न करचा प्रयत्न पंच पाहता. इट्स वाईट डिलिव्हरी. क्या बात आहे. नशिबाची साथ सुद्धा लाभते. धावसंख्या इथे 4-4 नंतर 45 वर 45 ऑन द बोर्ड. अजून 5 चेंडू शिल्लक योगी सर या इनिंग साठी. येस 50+ आकडा आपल्याला जरूर इथे मात्र पाहायला मिळू शकेल. आणि चांगली फाईट इथे मात्र या अंतिम आजच्या दिवसाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अंकित पुन्हा एकदा हो इथं मात्र मिस्टामिक फटक्या स्वतः गोलंदाज अंकित दरबी जाण्याचा प्रयत्न करतोय. वॉट कॅच. कॅच ऑफ द डे म्हटलं तर भाव घटणार नाहीये. जबरदस्त कॅचिंग. कारण त्याचा स्वतःवरती विश्वास होता. जसा या पतंगावरती आपल्या धाग्यावरती विश्वास तसा अंकितवरती स्वतःचा विश्वास होता. आणि त्याने मात्र जेल तिथे प्राप्त केला. आणि अखेर फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी विनोद. क्या बात आहे. बहुत बढ़िया आपने एक्सप्लेन किया. पतंगाचा स्वतःवर विश्वास, धाग्यावरती विश्वास. कारण त्याला माहिती की माझा धागा मला सोडू शकणार नाहीये. जसं आमचे माजी सरपंच संतोष काकडे साहेबांचा विश्वास आहे की माझं ग्रीष्मा युनियन आमनेपाडा मला सोडू शकणार नाहीये. म्हणून मी उंच भरारी घेत राहणार. मग तो माझा क्रिकेटचा खेळ असो किंवा माझं कॅरियर असो किंवा माझं समाजसेवकाचं कार्य असो, नक्की ते उंच भरारी घेतील. आणि स्पर्धा सुद्धा येत्या 4 दिवसामध्ये जबरदस्त शिखरावरती पोहोचली जाईल. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल SK एंटरटेनमेंटचा. कारण लाईव्ह स्पर्धा सुद्धा सुरू आहे. घर बसल्या ही मेजवानी पाहतो आपण आमच्या आमनेपाडाच्या वतीने संतोष काकडे साहेबांच्या वतीने. जय भोलेनाथ चषक 2025 पहिला दिवस पूर्णपणे इथे गाजाबाजा करतो आणि सक्सेसफुल होत असताना मैदानामध्ये सुंदर क्रिकेट. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहत आहोत. 45ला 5 आणि अजून मात्र या सामन्याचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. नवीन फलंदाज सुजल आलाय. फलंदाज 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. हो सरळ बॅटिंग लॉफ केला. हो कॉटन बॉलची पद्धतीने संधी होती परंतु असे कॅचेस घेतले जात नसतात तर ते चिपकले जातात. परंतु प्रयत्न लाजवाब. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली. 46 धावा आता मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी एक फॅटिक स्कोर उभा केला वालची संघानं. त्यात काही शंका नाहीये. हे फायटर आहेत, हे फायटर आहेत, हे झुंज देत आहेत. संघर्ष शिवाय जीवन नाही असं म्हटलं जातं. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता. अरे जब तक न पडे हातोडे की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. तो संघर्ष तुम्हाला झेलता आला पाहिजे, पेलता आला पाहिजे. संकट येत असतात ती आपण टाळू शकत नाही. परंतु संकटांना 2 हात करणं आपल्याच हातात असतं. जो संकटांना 2 हात करतो तोच पुढे वाटचाल करतो. योगी सर जर आणि जेवढं तुम्ही संकटांना सामोरं जाणार तेवढं तुम्हाला मात्र जीवनामध्ये चांगला अनुभव येऊ शकतो. आणि त्या ठिकाणी मात्र इथे पाहू शकाल दीपक सध्या ऑन स्ट्राईक वरती आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. ओ चेंडूचा पाठलाग केलाय. चेंडूचा पॉइंटच्या डोक्यावरून वेगानं दन 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 करत चौकार. चेंडू पण बाहेर आणि फिल्डर सुद्धा बाहेर. प्रदीपजी भामरे साहेब आय थिंक सो त्यांच्या बॅनर जवळ तो चेंडू जात असताना. महाराष्ट्र पोलीस मध्ये ते सेवामध्ये आहेत. संरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असं त्यांचं ब्रीद वाक्य. आणि नेहमी आपलं जे संरक्षण करत असतात त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी आणलेलं आहे. आणि त्यांना सलामी देत असताना काय सुंदर बॅकफुटला जाऊन हा कट केला होता. नजाकत या दीपकच्या फटक्यामध्ये धावसंख्या सुद्धा जाऊन पोहोचलेली ती. बरोबर 50 अर्धशतक. टाळ्या वाजू द्या प्रेक्षक. येस जरूर एक क्षण असं वाटलं होतं की मात्र 35-40 धावसंख्येपर्यंत मात्र संघ फक्त बदल मारू शकतो. परंतु या ठिकाणी 50चा आकडा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ. हो इथे मात्र पाहू शकाल एक झाली या चेंडूनं अचानक उचली प्राप्त केली. सरळ चेंडू आय थिंक कॉट बिहाइंड बॅटची कडा. गुड टेकन बाय विकेट कीपर. फलंदाज बाद होतोय मिस्टर दीपक. येस रायझिंग डिलिव्हरी होती. बॅटची कडा घेऊन गेल्या आणि बरोबर त्या ठिकाणी स्वतः फलंदाज बाहेर निघाले. खेळाडू वृत्ती दाखवली. आजच्या दिवसामध्ये आपण 2 खेळाडूंना असं बघितलं. एक देवरुंग पाड्याचा खेळाडू आसमान बाहेर निघाला होता अजय. आणि आता सुद्धा आपण पाहतो की दीपक स्वतः बाहेर निघाले. हेच स्पोर्ट्समनशिप तुमच्याकडे पाहिजे. हेच प्रेक्षक बघत असतात की तुम्ही किती शिस्त पद्धतीने खेळताय. तुम्ही किती खेळताय महत्वाचं नाही, कसं खेळताय हे प्रेक्षक बघत असतात. तुम्ही किती जगता हे महत्वाचं नाही योगी सर, तुम्ही कसे जगता हे महत्वाचं आहे. म्हणतात की जगावं तर शिवबा सारखं आणि मरावं तर वाघासारखं. आणि जरूर गेल्याबद्दल काल शरदजी भोईर साहेबांनी सुद्धा मात्र चांगलं विश्लेषण केलं कालच्या स्पर्धेमध्ये वालशींच्या ठिकाणी की क्रिकेट माझ्या हृदयात आहे, क्रिकेट माझ्या घरात आहे. परंतु त्या क्रिकेटला कशा रीतीने आपण पुढे घेऊ शकतो त्याचा मात्र चांगलं विश्लेषण तिथे मात्र दाखवलं गेलं की कुठल्या पंचांना कशा रीतीने मात्र तुम्ही
सन्मान दिला पाहिजे. समालोचकांना मात्र कशा रीतीने तुम्हाला सन्मान देणं गरजेचं आहे. परंतु इथे फटका पहा, अगदी सुंदर स्ट्रोक चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेनं. दुहेरीचा प्रयत्न जरूर तिथे मात्र केला जातो आणि अखेर संत फेकी आली आणि 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केला गेला आणि पहिल्या डावाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. एक बॅटिंग स्कोर, जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहिली आणि अखेर 52 आकड्यावरती हा संघ मात्र जाऊन पोहोचला. 53 धावांचा लक्ष इथे मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागेल टीम गावठी स्पोर्ट नानकर संघाला. अंतिम टॉप 4 मध्ये प्रवेश करायचा असेल तर थोडासा वेळ आपल्याकडे आहे, तर जरूर आपण जाऊया डीजे कल्पेश किंग कडे आणि ऐकूया आपण एक आणि या सलामीची जोडी आता मात्र पाहू शकाल आपण या ठिकाणी मोरेश्वर सुतार त्याच्या सोबतीला मयूर दलवी आपण या ठिकाणी पाहत आहोत. लक्ष आपण जर पाहिलं तर 53 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. 30 चेंडू आणि 53 धावा अर्थात 5 षटकामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा पाठलाग करावा लागेल आणि त्यासाठी पाहू शकला दोन्ही सलामीवीर फलंदाज षटकाला सुरुवात करतोय. गोलंदाज विनोद गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये सुद्धा चांगला खेळ सादर केला टीम गावठी स्पोर्ट वालसी संघासाठी. परंतु या महत्वाच्या लढतीमध्ये पाहूया पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये कशा रीतीने तो खेळ आज प्रस्थापित केलेले. समोर मोरेश्वर सुतार इज ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती इम्प्रोवाइज स्ट्रोक, रिव्हर्सचा फटका आणि चेंडू तळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांचा चौकार. सकाळपासून प्रयत्न करत होता हा फटका बनवण्याचा आणि अखेरीस त्याने तो बनवून दाखवला, कारण तो या फटक्यामध्ये त्यांनी मास्टरकी मिळवली आहे. चाचपडत होता सकाळपासून, परंतु आता मात्र परफेक्ट हाफ व्हॉली घेतलं आणि छान रिव्हर्स स्वीपचा नजारा पेश केला आणि त्याला कॉन्फिडन्स होतो. जागेवर हल्ला सुद्धा नाहीये, चांगला हल्ला बॉल सुरू केला मोरेश्वर सुतार ऑफ द मार्क. धाव संख्या 4 लक्ष आहे ते जिंकण्यासाठी. 53 धावांचं आई गावठी नानकर संघ धावांचा पाठलाग करतोय. प्रेक्षकांनी हा सामना आहे आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा.
म्हणजेच क्वालिफाय मुकाबला मैदानामध्ये रंगत असताना वालसींच्या विरुद्ध. पुढे सरसावला आणि पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं, ग्राउंड शॉट सुद्धा मारू शकतो आणि गॅप शॉट सिलेक्शन सुंदर आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येत असताना 2 धावा पूर्ण केल्या. योगी सर 2 चेंडूमध्ये 6 धावा. चांगली सुरुवात, अतिशय सुंदर फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणू शकतो या ठिकाणी. आणि पाहू शकाल पहिला चेंडू रिव्हर्स पडतो, हा फटका परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, चांगला गॅप तिथे शोधला गेला आणि अखेर काऊ कॉर्नरकडे मात्र चेंडूला फील्ड केला गेला. 7 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 53 धाबाचा पाठलाग सुरू आहे. जो जिंकेल तो एक्झॅक्टली टॉप 4 मध्ये प्रवेश करेल जे बोलण्या चषकामध्ये. आणि तो संघ कोणता असेल, नानकर की वालशीन, वालशीन की नानकर, थोड्या वेळाने जरूर त्याचा रिझल्ट आपल्या समोर पाहायला आपले लाऊड अपील लेग बिफोर रूपाना. पण तो आत्मविश्वास कमी होता, कारण चेंडूची पिचिंग जर पाहिली तर अगदी ऑफस्टिकच्या बाटची कडा होती. यस पंचरी तिथे मात्र पाहिलं गेलं आणि अखेर डॉट चेंडू पाहत आहोत. प्रथम चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि मग चेंडूने शरीराचा वेध घेतला. रिप्ले मध्ये स्पष्ट तिथे मात्र आपल्याला दिसून आलं. त्याचमुळे म्हणतो की तिन्ही पंचांनी आज जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. सुरेख सुरेख, अगदी कौतुक करावं तितकं कमी पडतं. इतकी बारीक नजर आहे आणि दैवत ते कित्येक वेळा सांगितलं आणि परफेक्ट बॅटचं कट असायचं आणि आता सुद्धा ते दर्शवतोय. पुढे सरसावले आणि इनफीच्या डोक्यावरून कसं मारायचं, हाय बॅकलीचा वापर करतोय मॉरिशस सुतार, परंतु टायमिंग थोडंसं कमी होतं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला काढलं खरं, परंतु चांगलं बॅकअप त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली आणि एक सिंगलची प्राप्ती इथे झालेली आहे. धावसंख्या 7. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 10 ते 11 धावा कराव्या लागतील आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. हो जरूर, आणि कुठलाही विकेट आतापर्यंत नानकर संघाने गमावलेला नाहीये. याच मैदानावरती एक स्पर्धा नानकर संघाने जिंकली, जी लक्षवेल ट्रॉफी होती. नाईटची स्पर्धा होती. त्या स्पर्धेवरती जरूर त्यांनी नाव कोरले आणि त्याला मात्र परफेक्टली मैदानाचं आणि खेळपट्टीचा मात्र पूर्णपणे अभ्यास आहे. परंतु जेव्हा जेव्हा आपण प्रेशरला मॅचेस खेळतो त्यावेळी मात्र कुठेतरी धामाचा पाठला करत असताना दडपण फलंदाजावरती आपण पाहत असतो. परंतु या ठिकाणी तशाप्रमाणे फलंदाज दडपण घेतील का, बाटची आतली कडा लागली गेली, चेंडू त्याला शॉट टर्मिनला एक धाव जरूर पुणे गेली मयूर दलवीनं आणि संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे जाताना पाहायला मिळू शकेल. बिनगडी बाद 8 धाबा. आणि आजच्या दिवसामध्ये पहिला फटका मयूर दळवीचा मी ऑफसाईडला बघतोय. नाही तर आधीच्या सामन्यामध्ये आपण किती वेळा विश्लेषण केलं की अक्षय थेट्टे आणि मयूर दळवी फक्त ऑन साईडला फटके मारत होते, अक्रॉस द बॅट अक्रॉस द लाईन जात होते. इथे सिंगल अर्जित केली मयूर दळवीने आणि संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली 8 वर. जरूर मयूरचा मी खेळ पाहिलेला की तो ऑफ साईड सुद्धा चांगले ड्राईव्ह करतो, एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑफ असेल, इथे सुद्धा मात्र तो चांगला परफेक्टली स्ट्रोक खेळतोय. परंतु आज त्याने निर्धार केला की जास्तीत जास्त धावा मी आज ऑन साईडला जोडेल. की कोणाला चॅलेंज करून आला की काय हे तर मात्र विचारावं लागेल. परंतु इथे मात्र पहा पहिल्याच फटक्यामध्ये जरूर मोरेश्वर त्याला सफलता मिळाली होती. परंतु या ठिकाणी पहा चुकीचा क्षेत्रक्षेप, चुकीची फेकी झाली आणि अखेर ओव्हरच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी अजून एक धाव मिळाली. या धावा तुम्हाला वाचवावं लागतील. जर तुम्ही अशा धाबा जर प्रतिस्पर्धी संघाला जर बहाल केल्या तर एक्झॅक्टली मात्र त्याचा तुमच्या संघाला नुकसान होऊ शकतोय. आणि हे रिप्लेमध्ये दृश्य पाहत डायरेक्ट हिटचा प्रयत्न दळून आला तो ऐष्टांवरती जर चेंडू स्पर्श झाला असता तर आय थिंक तिथे मात्र फलंदाजाचं काम तमाम होऊ शकला असता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद एक्झॅक्टली 10 धावा फलकावरती आपण पाहत आहोत. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता विजयासाठी आता मात्र धाबांची आवश्यकता असेल ती म्हणजे 43. म्हणजे जे हवं जसं हवं होतं 10 ते 11 धावा प्रत्येक षटकामध्ये त्या पूर्ण केल्या. परंतु या ठिकाणी मी म्हणतो की बॅकअप नव्हतं, नीटचं बॅकअप नव्हतं. जेव्हा थ्रो केला फेकी केलं त्यावेळेला तुम्ही बॅकअप चांगलं केलं पाहिजे. अक्षरशः तुम्ही जीवाचं रान केलं पाहिजे. तिथे 2 फिल्डर होते, त्यांनी ड्राईव्ह जरी मारली असती तरी सुद्धा त्या धावा वाचवता आल्या असत्या. परंतु वेळ निघून गेली की माणसाला कळत असतं आणि वेळेला फार महत्व असतं, कारण जी कोणासाठी थांबत नसते. म्हणून वेळेमध्येच आपलं काम तमाम झालं पाहिजे असं म्हटलं जातं. 10 धावसंख्या आहे आणि अजून 43 धावांची गरज 24 चेंडूंमध्ये. म्हणजेच मॅच न्यूट्रल आहे योगेश सर, मॅच दोलायमान आहे, कुठेही झुकली नाहीये. बघायचं दुसऱ्या षटकामध्ये काय घडेल. हो जरूर, आतापर्यंत दोन्ही संघाची आपण समान समान कामगिरी पाहत आहोत. आणि इथे मात्र 5 चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि अजून एक एक्स्ट्रा धाव इथे मात्र या ठिकाणी रोहितने खर्च केली वाईटच्या स्वरूपात. 11 धावा फलकावरती मात्र या ठिकाणी लागल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आपण पाहिल्या आणि इथे मात्र पहिला चेंडू शिवेर हाताळला. 53 धाबांचा इथे मात्र पाठलाग सुरू आहे. अजून विजयासाठी 42 धाबांची आवश्यकता टीम गावदेवी नांदकर संघाला. हो इथे मात्र मयूरचं विकेट धोक्यात असेल. गोलंदाज रोहित तेलिवरे चेंडू खाली पोहोचलाय. बिग विकेट्स पहिला धक्का लागला टीम गावदेवी नांदकर संघाला.
चेंडूकडची नजर त्यांनी सोडली नाहीये, हे फार महत्वाचं होतं. आपण बघितलं की अरे झेल जवळ येणार नाही की नाही, पण त्यांनी बरोबर नंतर स्टान्स घेतला आणि बॅलेन्स, बॉडी बॅलेन्स स्वतःचा राखून मस्त पद्धतीने तगडा विकेट इथे टाकून केलाय. तगडा विकेट जो मयूर दळवीने आधीच्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता अक्षय तेटेच्या सोबतीला, त्याला इथे स्वस्तात परत धाडले आणि इथे चांगली सेंचुरी प्राप्त करून दिली आहे असं म्हणू शकतो आपण वालसीज संघाने आपल्या संघासाठी. आणि रोहित नावाच्या गोलंदाजाने इथे चांगला ब्रेक इथे मिळून दिलेला आपल्या वालसीज संघाला. बॅटिंग लावली तुमची सेट ठेवा प्लीज. जसा फलंदाज बाद होत जाईल ना, तुम्ही लगेचच तुमचे बॅट्समन पाठवायचा, कारण तुम्हालाच इथे प्रॉब्लेम होईल, बॅड लाईटचा असर होऊ शकतो. धावसंख्या प्रेक्षक आहे ती बरोबर 11 वर आणि 1 गडी बाद झालेला आहे. जरूर या गोष्टीचा विचार असणं गरजेचं आहे टीम नानकर संघाला, कारण आपल्याला बॅटिंग करायची आहे. तुम्ही पुढील जो फलंदाज रेडी ठेवणं फार गरजेचं आहे. थोडासा उशिराने जरूर आला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला संकेत दलवी आता मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन झालं, मयूर दलवी मात्र त्याचा बंधू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट सारखे रोहितनं आपल्या संघाला मात्र प्राप्त करून दिला. फलंदाज जरूर अलटी-पलटी फटके खेळतात, परंतु रोहित सुद्धा मात्र गोलंदाज इकडून तिकडे मात्र झाला, परंतु शेवटच्या क्षणाला त्याने आपल्या बॉडीला कंट्रोल केलं, अगदी ब्रेक लावलं आणि काय सुंदर झेल त्याने मात्र त्या ठिकाणी प्रस्थापित केला. आय थिंक मागच्या पहिल्या पर्वामध्ये ALPL मध्ये आय थिंक ग्रीष्मा 11 संघाचा तो प्रतिनिधित्व करतो होता. चांगला तरुण खेळाडू आहे, तरुण तडफदार म्हणू शकतो आपण. आणि त्याचा आपण नक्की जजमेंट बघितला, त्याचा स्वतःचा विश्वास बघितला की मी झेल घेऊ शकतो. आणि कॉटन बॉल झेल घेणं म्हणजे तितकंच कौतुकास्पद असतं. संकेत दळवी आलाय, संकेत त्याला नक्की दिले असतील की तुला कसं खेळायचंय मोरेश्वरच्या सोबतीला. मोरेश्वरने काही रिव्हर्सचे पवित्र घेतले, परंतु चाचपडतोय कारण मोरेश्वर सुद्धा 2 षटक खेळलाय. धावसंख्या 11 वर आहे आणि दुसरा षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी अजून एक झेल असणार का बघायचं आपल्याला. पंच त्या ठिकाणी काय सांगतील ते. चेंज ऑफ पेस केलेला, बॉडी लाईनला चेंडू आदळलाय, म्हणजे सांगतात की आर्म जवळ चेंडू लागला, दंडाजवळ. आणि दैवतचे दंड सुद्धा स्ट्रॉंग आहेत कारण तो बॉडी बिल्डर आहे. जरूर क्राऊड झेल होता, असे झेल पाहिले तर जरूर प्रेक्षकांना असं वाटतं की जरूर फलंदाज बाद झाला झेलबाच्या स्वरूपात, परंतु या ठिकाणी गुड जजमेंट बाय अंपायर्स आणि आज जबरदस्त कामगिरी आपल्याला इथे पाहायला मिळाली. इथे मात्र बाद चेंडू खाली राहिलाय. रोहित तेलीवरे काय जबरदस्त कामगिरी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली विनोद 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता 53 धावांचा जो लक्ष्य आता मात्र आपल्याला या ठिकाणी 60च्या पुढे वाटू लागलाय. कार्य सर हो नक्कीच, चिवट आणि तिखट मारा करते म्हणू शकतो आपण. पूर्णपणे चिवट प्लेअर आहे, कंजूसी बॉलिंग सुद्धा करतो आणि अचूक टप्पा सुद्धा टाकत असताना ओ चांगला फटका, वॉटर टायमिंग, आकाशाला गवस निघालतोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अक्षरशः सीमारेषेच्या बाहेर जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा उडण खटोला. क्या बात आहे, जबरदस्त फटका बघा, काय स्टान्स बॅटिंगचा आणि टायमिंग बघा, त्या बॅटचा फ्लो अगदी सुरेख इफर्टलेस फटका लगावला संकेत दळवीने. हा ब्लास्ट करत असताना 6 धावांनी धावसंख्या उंचावलेली आहे 17 वर आणि खतऱ्याची थोडीफार घंटा वाजली मी म्हणू शकतो वालसी संघापुढे. म्हणजे या फरक्याने मात्र संकेतने चांगले संकेत दिलेले आहेत नानकर संघाला की तुम्ही घाबरू नका, मी आहे मैदानाच्या आतमध्ये, चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल. आणि अखेर पहिला बॉम्ब ब्लास्ट त्याच्या बॅटमधून होताना आपण पाहिला. ओ पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पहा उडता सुजल, तिथे मात्र आपण प्रजेश आहे, जबरदस्त एका बाउन्स वरती चेंडू त्यांनी गॅदर केला आणि जरूर या ठिकाणी आपल्या संघासाठी किमान 3 धावा तिथे आणि तिथे वाचवला गेला असं आपण जरूर या ठिकाणी म्हणू शकतोय. अप्रतिम केलं आपण, रिप्ले मध्ये जरूर हे दृश्य पाहू शकाल. किमान कशा रीती स्ट्रोक अगदी परफेक्टली भेटला होते बॅट आणि त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी ओहो कमीत कमी 1 ते 1.5 फूट तो हवेत उडी मारली. पहा रिटर्न दृश्य दाखवले जात आहेत. काय ऑपरेटिंग आहे, किरणजी थळे आहेत, जबरदस्त कॅमेरामॅनचा थलथलाट आणि किरण थळे सोबत असतील तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं जे अविस्मरणीय आहे. आपण पाहिलं की अक्षरशः झडप घेतली, जसं एखाद्या शिकारावरती हरणावरती वाघ झडप घेतो तशी झडप घेतली आणि तिथे नक्की 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. चांगली महत्वपूर्ण कामगिरी. धावसंख्या 18 वर. पुढे ससवाले हलक्या त्याने फक्त पुश केलं. मोरेश्वरने चेंडूच्या रेषेत पोहोचले होते कारण त्याला माहिती की आता मला फटका टायमिंग करता येणार नाहीये, स्वतःला सावरलं आणि त्या ठिकाणी पाहतो आपण की दुसरं षटक सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा दैवत वेलेकर सरांचा. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे 19 वर. लक्ष समोर येते 53 धावांचं आणि अजून जिंकण्यासाठी आपण बघूया 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी इथे 34 धावांची गरज. 18 मध्ये 34 समीकरण आले 3 षटकांमध्ये, म्हणजे 11.33 चा वेग ठेवावा लागेल. अजून पण वेग कमी झाला नाहीये, अगदी वेगाने चालेत ते सुद्धा अगदी
चांगलं म्हणू शकतो आपण. फक्त एक गडी बाद झालाय मयूर दळवी नावाचा, म्हणजे कट टू कट नेट फाईट सुरू आहे योगी सर. कारण जी रिक्वायर रन रेट आहे तो मेंटेन ठेवलाय. एक गडी बाद जरी झालाय तरी सुद्धा रिक्वायर रन रेट सुद्धा मेंटेन ठेवलाय आणि आस्किंग रन रेट सुद्धा सेम आहे. आपण धावपकती बघू शकता आपल्या स्क्रीनवरती. पूर्णपणे लेखाजोखा पृथक्करण बाय SK एंटरटेनमेंट. पूर्णपणे इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये अजूनही मात्र विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. काय मॅच ऑन आहे, जबरदस्त खेळ सध्या आपण पाहत आहोत. गोलंदाज प्रजेश आता मात्र सुरुवात करतोय आपल्या षटकाला, म्हणजे 3 षटकासाठी नवीन 3 गोलंदाज आपण पाहिले. प्रत्येकाने एक षटक इथे हाताळला गेला. ओ फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर आहे का? मिड विकेटला फिल्डर तैनात, मोरेश्वरची विकेट धोक्यात तो झेल प्राप्त केलाय. धक्का लागला टीम नानकरला, हा दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, कारण फारसे दुर्मिळ फटके असतात मोठे. हवेमध्ये जास्त खेळत नाही, जरी खेळला तरी इनफिल्डच्या डोक्यावरून खेळत असतो मोरेश्वर, म्हणून त्याला अक्षरशः फोर्स चौकाराचा किंग म्हणून बोललं जातं. पण तो या ठिकाणी प्रयत्न केला की एखादा पूल करावा, पण तो नाही. त्या ठिकाणी एलिव्हेशन कमी प्राप्त झालं, अंतर गाठू शकला नाही, कारण मैदान खूप मोठं आहे, गोलाकार मैदान आहे. 60 मीटरची ही आपण बाउंड्री रेषा पाहतोय आणि ह्या रेषेला पार करणं म्हणजे नक्कीच टायमिंग आणि ताकद जुळली पाहिजे. ती पार होऊ शकली नाहीये आणि बरोबर झेल टिपला आणि महत्वाचा गडी गारद केला. कारण एका बाजूला मॉरिशस सुतार जर थांबला असता तर तो नक्कीच चांगली पार्टनरशिप रचू शकला असता, पण तो या ठिकाणी खिंडार पाडलं गोलंदाज प्रजेशने. पहिलाच इथे चेंडू ती विकेटची प्राप्ती केली आणि आता मात्र संघर्ष करावा लागणार आहे तो आई गावदे नानकर संघाला, कारण धावा स्थिर आहेत 19 वर. अजून 34 धावांची गरज आहे 17 चेंडूंमध्ये. मोरेश्वरने 5 चौकारून आपल्या डाबाला सुरुवात केली होती, परंतु तदनंतर पूर्णपणे तो सासपडला गेला आणि अखेर झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला. न्यू बॅटर अक्षय कोहली आलाय, ज्यांनी संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या विरोधात चांगला खेळ सादर केला होता. एक्झॅक्टली अष्टपैलू खेळ त्याने त्या ठिकाणी प्रस्थापित केला होता, परंतु आज आपला संघ संकटामध्ये आहे. संकटातून मात्र बाहेर काढावं लागेल आणि त्या संकट मोचकाची भूमिका इथे मात्र तो या ठिकाणी प्राप्त करेल का? गोलंदाज प्रजेश पुन्हा एकदा पहिला चेंडू ऑन साईडला फटका टर्न केला. चेंडू पाहू शकाल मिडविला फिल्डर तैनात आहेत. एक धाव जरूर तिथे कंप्लीट झाली आणि दुहेरीचा प्रयत्न अक्षयने केला, परंतु संकेतने मात्र त्या ठिकाणी थांबवलं. जर आपण ती जर एखादी विकेट अजून जर गमावली तर मात्र आपल्या संघावरती अजून दडपण येऊ शकतो आणि त्याचमुळे मात्र थोडीशी त्यांनी संयम बाळगण्याचा प्रयत्न केला. थोडासा कंट्रोल स्वतःवरती करणं गरजेचं त्यांनी मात्र चांगलं समजलं आणि त्याच अनुषंगानं एका धावेने संघाची धावसंख्या 20 आकड्यावरती पोहोचली गेली आणि आता मात्र विजयासाठी पाहिलं तर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धाबांची आता मात्र आवश्यकता. प्रजेश ओर द विकेट ना ओ हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये लँड झालाय, कारण लॉंग ऑन वरती आहे रोहित तेलिवरे. झेल सोडणार नाही, जबरदस्त कॅचिंग आणि अखेर संकेत दलवी सुद्धा मात्र माघारी परततोय. मला वाटतं योगी सर हा झेल नव्हे तर सामना पकडला की काय, कारण 3 धक्के दिले, ते पण चांगले फलंदाज, अगदी खंदे फलंदाज बाद झालेत. अक्षय कोहली मैदानामध्ये, त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज नक्की येईल, पण तुझे 3 ओपनिंग खिंडार पाडलेत ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. आणि जी बॉलिंग होते ती अक्षरशः फिल्डिंगला साजेशी होऊ लागली. बरोबर नियंत्रित करतात फटके मारण्यासाठी आणि अचूक झेल टिपले जातात. काय फिल्डिंग आहे. एक बॅकअप जे चुकीचं झालं तर ते वगळता अगदी फुल फ्लेश टीम आहे वालसीन. चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे, चांगली फिल्डिंग सुद्धा होत आहे आणि बरोबर माइंडने खेळतायत की बॅट्समनला कसं थांबवायचं, कसे चेंडू टाकायचे. ज्या मयूर दळवीने धमाका केला होता त्याला अक्षरशः परफेक्ट चेंडू टाकून पूर्णपणे फ्रस्ट्रेशन मध्ये विकेट देण्यास भाग पाडलं. ज्या मोरेश्वर सुतारकडे चांगली क्वालिटी आहे त्याला सुद्धा इथे फ्रस्ट्रेशन मध्ये विकेट फेकावी लागली. ही खासियत आहे वालसी संघाची. त्यांनी दाखवून दिल्या मैदानामध्ये की आम्ही सुद्धा तगड्या संघाला इथे झुंज देण्यास भाग पाडू शकतो. अक्षय कोहलीची खासियत आहे, ज्याच्या वेळी संघ संकटामध्ये असतो त्या वेळी मात्र त्याचा खेळ भरत असतो. आपण पाहिलं असेल पवनपुत्र पिछे संघाच्या स्पर्धेमध्ये खासदार चषकामध्ये जय हनुमान इताडे संघासमोर हा संघ पाहिला तर पूर्णपणे बागफुटला होता, परंतु अक्षय कोहलीनं त्या ठिकाणी मात्र जबरदस्त खेळ सादर केला होता आणि तो सामना जिंकला होता आणि क्वालिफायर मॅचेसमध्ये या संघानं टॉप 3 मध्ये रँक केलं होतं आणि अखेर त्याच एखाद्या इनिंगची आता मात्र आवश्यकता आहे आणि त्याच्या सुत्रे आता मात्र न्यू बॅटर आपण पाहतोय अंकित दलवी आलाय. येणारे 15 चेंडू आता शिल्लक असतील. आय थिंक 15 चेंडू शिल्लक आहेत, कारण विकेट नंतर आपण एक सिंगल धाव पाहिली होती आणि विजयासाठी आता मात्र आपण पाहू शकाल 33 धाब्यांची आवश्यकता. 15 मध्ये 33 ची गरज. गोलंदाज आता मात्र मार्गस्थ होतोय. ओ पहा सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला, कारण अंकितला माहिती जर आपण ते थोडा वेळ जास्त काढला तर त्याचा जरूर आपल्या संघाला फायदा होऊ शकतो आणि त्याच अनुषंगानं पहिल्या चेंडूवरती चांगला मिडल केलं, सिंगल धाव कंप्लीट केली. कॉन्फिडन्स तुमचं वाढवणं फार गरजेचं आहे आणि तशा रीतीने आता मात्र या ठिकाणी खेळ या दोघांकडून मात्र पाहायला मिळू शकेल का. 21 धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि आतापर्यंत 3 विकेट्स नानकर संघाने मात्र गमावले. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज
स्वस्तात तिथे मात्र बाद झाले. कारण मोरेश्वर पाहिलं तर 8 धावांचं त्याने योगदान दिलं. मयूर दलवी एका धाब्यावरती बाद झाला आणि अखेर संकेत दलवीने एक षटकार धरून लावला, परंतु 7 धावसंख्येवरती तो सुद्धा मात्र माघारी परतला. चांगली स्ट्रॅटेजी बघितली आपण सिंगल प्राप्त करून अनिकेतने, कारण स्ट्राईकला आणला अक्षय कोळीला आणि अक्षय कोळीमध्ये ब्लास्टिंग आहे, त्याने उंच उडवलाय. आता झेल कॅरी केला जाईल का? येस, दॅट्स इट, इट्स अ बिग विकेट डाऊन. अक्षय कोळी सारखा मोठा शार्क मासा नव्हे, देव मासा गळायला लागलाय बाद होत असताना. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ कॅचिंग योगी हेअर. जबरदस्त शार्क मासा असू द्या किंवा देव मासा असू द्या, गळाला धरून अडकलाय. कारण योग्य महत्वाच्या क्षणी आणि इथं मात्र या ठिकाणी पाहू शकाल हा झेल स्कायर होता, अगदी आकाशाला गवसती घालणारा फटका खेळला गेला. आणि अखेर पाहू शकाल वाडिश लॉंग ऑनला अगदी खेळाडू कक्षाच्या समोर तो झेल मात्र त्या ठिकाणी कलेक्ट केला. हा झेल नाही तर सामना पकडला असं म्हणावं लागेल. कारण जो फलंदाज, जो खेळाडू हा दिवसभर मात्र धरून त्याचा गाजाबाजा आपण पाहिला, तो फलंदाज आता मात्र ठिकाणी स्वस्तात बाद झाला. परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. गेम चेंजर खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याचं नाव आहे अक्षय थेटे. धरून कोहली बाद झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आला थेटे. आणि समीकरण आता मात्र शिल्लक आहे 14 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 13 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. बरोबर, थेटे नव्हे, ग्रेट आहे, हे ग्रेट आहे, बहुत ग्रेट आहे अक्षय थेटे ऑन स्ट्राईक. आणि हा गेम चेंजर नक्कीच आहे, परंतु आडव्या बॅटचा वापर करतोय. आल्या आल्या लो नुक शॉटचा प्रयत्न होता, कुठलाही शॉट कडे न पाहता. आणि पंचाने इथे इशारा केलाय ते आपण पाहतो की षटक संपल्याचा बहुतेक 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे ती आई गावदेवी नानकर संघाची 21 वर. अजून 32 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. काय मॅच बनवली आहे, मॅच बनवली म्हणू शकतो बॉलर्सने. आणि काय फिल्डिंगनी बॅकअप दिले, अचूक झेल टिपलेत, काय जजमेंट. सीमारेषा सांभाळतात पेट्रोलिंग करणारे जे खेळाडू आहेत, काय जज करतात झेलला. कोणी पण या ठिकाणी हाराकिरी नाही केली आणि परफेक्ट मॅच बनवली आहे. की गावदेवी नानकर संघाला कसं आपल्याला चापल्यामध्ये अडकवायचं ते प्रात्यक्षिक पाहतो आपण या प्रेक्षकांच्या माध्यमातून. आणि प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत घर बसल्या सुद्धा लाईन्स टीव्हीच्या माध्यमातून. एसके एंटरटेनमेंट आणि हा सामना सुद्धा योगी सर एंटरटेनमेंट करतोय आणि एंटरटेन करतोय. जबरदस्त मॅच आणि जबरदस्त टुर्नामेंट पहिला दिवस सक्सेसफुल होत असताना जय भोलेनाथ चषक 2025 ग्रीष्मा इलेन आमनेपाडाच्या वतीने आणि आमचे महोदय माजी सरपंच संतोजी काकडे साहेबांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला इथे या स्पर्धेने पहिल्या दिवशी वेळ लावलाय. आणि इथे मात्र आपण जर स्ट्रॅटेजी पाहिली तर दिवसभर पाहिलं तर विनोदनं 2 स्पेल हाताळले होते 2 षटकांनी, परंतु इथे मात्र स्ट्रॅटेजी पहा. आता रोहितला दुसऱ्या स्पेलमध्ये बोलवलाय. याच म्हणतात कॅप्टन्सी प्रत्येक संघाची वेगवेगळी असते, परंतु आतापर्यंत 2 आपण गोष्टीचा विचार केला तर दररोज नाणेफेकी जिंकली वालसी संघानं, क्रीडा रसिकांची मन जिंकली वालसीन संघानं. परंतु हा सामना जिंकेल कोण, वालसीन की नानकर, नानकर की वालसीन. 12 चेंडू शिल्लक आणि आता 32 धाबांची आवश्यकता. रोहित पुन्हा मार्गस्थ होतोय दुसऱ्या स्पेलमध्ये बोलवलाय. इथे फटका अभेद केलाय, 17 चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न असं वाटलं की मात्र यशस्वी होतील, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडू धर्तीवरती दान झाला. परंतु मी नेहमीच सांगतोय रक्तदान करा, कन्यादान करा, मतदान करा. आयसीयू मधील पेशंट असेल त्याला जीवनदान द्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजाला मात्र जीवनदान देऊ नका. घातकी असतो. आणि इथे मात्र 2 धावा जाडली, तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि अखेर आता विजयासाठी 11 चेंडू आणि 30 धाब्यांची आवश्यकता. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो बेटा. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करा, प्रयत्न करा. प्रयत्न तुम्हाला यशापर्यंत निवून जाऊ शकतो. आणि प्रयत्न केला, उडण खटोला, षटकार फेक दिया, जड दिया. रिवर्सचा प्रयत्न तिथे मात्र अंकित दलवीने केला आणि काय जबरदस्त फटका तिथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू मात्र बॉडी लाईनच्या बाहेर जाऊन लँडिंग झाला. या षटकारानं आता मात्र कुणीतरी विजयाच्या आशा पल्लवित केल्या. काही पूर्वी आपण त्या खेळाडू कक्षामध्ये पाहिलं तर सर्वजण टेन्स मध्ये होते, चेहऱ्यावरती पाहिलं तर कुठल्या खेळाडूच्या आपल्याला हसू पाहायला मिळत नव्हता. परंतु जसा षटकार आला आता मात्र जरूर त्यांच्या खेळण्यामध्ये मात्र थोडंसं एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. आणि मात्र या ठिकाणी समीकरणामध्ये थोडासा बदल होतोय. या षटकारानं मात्र धावसंख्या पुढे गेली, एकूण 29 आणि विजयासाठी 10 चेंडू आणि 24 धाबांची आवश्यकता. काय मॅच पाहत आहोत, काय सामना रंगलाय. क्वार्टर फायनलची लढत. हो पुन्हा रिवर्सचा फटका, पंचाला लाऊड अपील तिथे प्रश्न विचारलाय, आऊस दॅट. परंतु ही अपील पंचाने नाकारले. लेग बायचा इशारा, सिंगल धाव. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहिलं की जसा सामना पुढे चाललाय दोन्ही संघांचे होप्स वाढलेले आहेत. कार्य सर
हो नक्कीच सामन्यामध्ये रोणक आली रंजकता आली आहे जिवंत केलाय सामन्याला कारण जो षटकार आला ना तो लाजबाब होता अनिकेतच्या बॅटमधून रिव्हर्स सिटेड आणि पुन्हा एकदा तो प्रयत्न केला परंतु अक्षय थेट्टे हा गेम चेंजर आहे तो जसा मैदानामध्ये आला गेम चेंज होऊ पाहते आणि पूर्णपणे या क्रिकेटचं रंग बदललेले आहेत या सामन्याचे चित्र बदललेले आहे आणि नक्कीच आता अक्षय थेट्टे काय करणार आहे ते बघायचं आपल्याला कारण चेंडू इथे कमी होत चाललेले आहेत 9 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 23 समीकरण हे 3 चेंडू फार महत्वाचे षटकातील 2 मोठे फटके आले पाहिजेत आणि तो प्रयत्न करतोय पण तो चेंडूला मेरिट नुसार ओळखत नाहीये हे चुकीचं पॉइंट आहे हा डावपेच गोलंदाजाचा ओळखू शकत नाहीत बरोबर चेंडूला काढलं फ्लाय केलं आणि ऑफस्टिकच्या बाहेर काढून अक्षरशः चाचपडणं भाग पाडलं अक्षय थेट्टेला आता एक चेंडू कमी झाला प्रेक्षको 8 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे नानकर संघाला हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी पाव अगोदर फलंदाज माझा शेफल झाला फटका हवेत केला शॉट पहिल्याकडे फिल्डर सज्ज आहे त्याने पकडला जाईल आणि फलंदाज झाला अक्षय थेट्टे फेल 7 मध्ये आता विजयासाठी 23 धाब्यांची गरज जो गेम चेंजर म्हणून आला होता आणि त्याने या ठिकाणी अक्षरशः पुन्हा गेम चेंज केली अशीची किरण इथे जागवली होती उंचवली होती पण अजून अनिकेत मैदानामध्ये आहे अनिकेतला जास्त स्ट्राईकची गरज आहे परंतु आता चेंडू कमी होत चालेल हे सुद्धा नुकसानदायक आहे नानकरचा विचार करता धावसंख्या इथे स्थिर आहे ती म्हणजे 30 वर अजून या ठिकाणी 23 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7 मध्ये 23 आता हा शेवटचा चेंडू चौकार षटकार जर आला तर शेवटच्या षटकामध्ये हाहाकार माजेल किंवा तो सामना संघर्षमय होऊ शकतो हा चेंडू जर चांगला काढला गोलंदाजाने तर सामना हा पलटेल म्हणजे वालसींचं पारडं जड होईल योगी सर परंतु अक्षय थेट्टेने आज पूर्णपणे निराश केलं कारण त्याच्यावरती पूर्णपणे या नानकरकरांच्या आणि या नानकर संघाच्या मात्र पूर्णपणे आशा पल्लवित होत्या परंतु त्यांनी आज निराशेने कामगिरी करण्यामुळे मोठ्या लढतीमध्ये मात्र त्याच्याप्रमाणे ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या अनुषंगाने तो खेळ सादर करू शकला नाही परंतु हे उचलून चालणार नाहीये कारण अजूनही मात्र अंकित दलवी रन मशीन ऑफ नानकर मैदानाच्या आतमध्ये आहे त्याच्या सोबतीला आला नवीन फलंदाज मनीष 7 मध्ये 23 ची गरज स्ट्राईकला असेल मनीष काही घडू शकेल कुठला संघ इथे मात्र जिंकू शकतोय परंतु या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचे जनक संतोषजी काकडे साहेबांचा विजय आज दिवसामध्ये झालाय असं जरूर आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण मानवी समुंदर अगदी आपल्याला मैदानाच्या चौपेर पाला बोलतो बाटची आतली कडा इथे धाव घेणार नाही कारण अंकितला शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक हवी आहे षटक समाप्तीचा इशारा 6 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 23 धावांची आवश्यकता भरपूर सगळे किनाऱ्याशी आता मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि एक क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे स्पर्धा कुठली असू द्या कुठल्याही दिवशी असू द्या कुठल्याही मोंत मध्ये असू द्या किंवा कुठल्या हप्त्यामध्ये असू द्या तुम्हाला जनसमुदाय ही क्रिकेट रसिकांची मात्र गर्दी इथे नेहमीच आपल्याला पाहायला मिळते सर्वांचं करूया सहर्ष स्वागत हो नक्की सर्व प्रेक्षकांचे आभार सुद्धा आणि प्रेक्षकांना विनंती आहे एकदा या टुर्नामेंटसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या तुम्हाला टुर्नामेंटची मजा येते की नाही हा सामना आवडला की नाही आजचा दिवस सुद्धा कसा तुम्हाला आवडला असेल त्याचं तुम्ही आम्हाला नक्कीच अनुमोदन करा टाळ्यांच्या कथामध्ये अनुमोदन करा कारण आजचा पहिला दिवस इथे अगदी अक्षरशः सक्सेसफुल होतोय गाजतोय आणि सामना सुद्धा अजून काही सांगून जातोय कारण काही होऊ शकतं 6 चेंडू शिल्लक आहेत पण तो सामना थोडासा पलटलाय आणि टर्न झालाय म्हणू शकतो वालसीन गावाकडे मी तितकंच म्हणू शकतो आपण कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज कारण मागच्या षटकातील 9 चेंडू जे होते त्या 3 चेंडूची इतकी सुंदर हाताळणी केली गोलंदाज रोहितने ती वाखाणण्याजोगी होती आणि पारडं जड केलं आपल्या वालसीन संघाचं परंतु नानकर संघ आहे जो ज्यांच्या पाठीशी अमोल जाधव साहेब आहेत सहसा हार मानणार नाहीयेत प्रयत्नांची पराकाष्ठा करतील योगी जरूर आणि आतमध्ये अंकित दलवी आहे तो सुद्धा मात्र सहजासहजी मात्र या ठिकाणी हार मानणार नाहीये 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आगाज केलाय बारी बारी सबकी वारी पहिले ते तुम्हारे अब हमारे पहिल्या चेंडूवर त्याला षटकार याने 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धाब्यांची गरज हाँ मित्रांनो आपने तो मेरा भी आगाज देखा है अंदाज देखा है यार अंजाम होना भी बाकी है ये मैच का सिर्फ झांकी है पिक्चर और बहुत कुछ बाकी है मेरे दोस्त जबरदस्त फेंकून दिला हम हार कभी मानेंगे नहीं इक्का दुक्का लगाएंगे आए हैं जीतने तो बस जीत कर ही जाएंगे चाहे डाव कोई भी उसमें हम पछाड़ कर ही जाएंगे जबरदस्त या ठिकाणी सामना रंगते प्रेक्षको म्हणून या सामन्यासाठी शेवटच्या 5 मिनिटांसाठी 5 चेंडूंसाठी टाळ्या वाजवत राहा ही स्पर्धा तुमच्या भेटीस आणली आमच्या सन्माननीय माजी सरपंच साहेब संतोषजी काकडे साहेबांनी त्यांच्यासाठी टाळ्या असू द्या सामना कोणी पण जिंको कोणी पण हारो होतो हा विजय आहे जय भोलेनाथचा हा विजय आहे क्रिकेटचा हा विजय आहे आमने पाडाचा
हा विजय आमच्या आयोजकांचा, हा विजय संतोष काकडे साहेबांचा. परंतु या सामन्यामध्ये कोण विजय असेल? सुरुवात केली आहे, आगाज केलाय जबरदस्त. आणि आता 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 17. खतऱ्याची घंटा वाजली योगी आणि तो ब्लास्ट केला तिथंच. इथे खतऱ्याची घंटा वाजली. आपण जसं सांगितलं की रन मशीन ऑफ द नानकर तळपलाय. जरूर कुठलाही क्षेत्र असू द्या, कुठलाही खेळ असू द्या, स्वतःचा रस्ता स्वतः तयार करणे फार गरजेचं आहे. तो रस्ता तयार करतोय सध्या अंकित दलवी. त्याच्या समोर एक्झॅक्टली खराब लेंथ हाताली गोलंदाज सुजलना फुलटॉस लेंथ होती, त्याच्यावरती मात्र जरूर षटकार पाहिला आपण. अगदी मिडविकेटची सीमारेषा मात्र सहजपणे त्याने ओलांडली. आणि आता मात्र विजयासाठी 5 चेंडू शिल्लक आणि 17 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना. क्वार्टर फायनल कसा असावा तर हवा असा असावा. चेंडू मात्र पुन्हा टाकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज. ओ पुन्हा एक फटका हवेत केला. डीप मध्ये फिल्डर आहेत, फटक्याला उंची जास्त मिळाली. सागर वाकडे झेल ड्रॉप केलाय. हा सामना सोडलाय की हे पाहावं लागेल. आणि फलंदाजाने तब्बल त्या ठिकाणी 2 धाबा ड्रॉ एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या. आपण रिप्ले मध्ये पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. चेंडू भरपूर वेळ हवेत होता. सागर वाकडे जरूर चेंडू पर्यंत पोहोचले. झेल ड्रॉप तिथं मात्र केला गेला आणि अखेर फलंदाजाने 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे येणारे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. काय सामना रंगतोय आज. सामना जसा पाहिजे होता तसाच झालाय. शेवटचा सामना असाच असावा. याची धी याची डोळा. शेवटचा सामना असाच असावा आणि तो सामना इथे पूर्णपणे रंगवलाय. नक्की दाद दिली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे वालसीनच्या खेळाडूंचं आणि नानकरच्या खेळाडूंचं की ते दोन्ही पण खेळाडू सांगतायत, दोन्ही संघ सांगतायत की आम्ही 22 खेळाडू हार मानणार नाहीये, हार आम्हाला मंजूर नाहीये. पुन्हा सज्ज या ठिकाणी सरळ ड्राईव्ह केला पण तो आता गुड्डू झेल टिपणार. सामना सुद्धा टिपलाय कारण अनिकेत बाद होत असताना बॅक टू द पॅव्हलियन. गुड टेकन बाय रोहित तेलिवरे. लॉंग ऑनला मात्र जरूर कुठेतरी क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु या फटक्यामध्ये ताकद कमी झुकली. एलिव्हेशन थोडासा कमी राहिला आणि त्याचवेळी पाहू अगदी लो झेल आणि सुरेख झेल तिथे मात्र त्या ठिकाणी संपादित केला. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की कुठेतरी वर्चस्व आपल्याला वालचित संघाचं पाहायला मिळतो. चला फिल्डिंग लावा वालचित संघ. आपण जास्त वेळ एकत्रित येऊ नका. 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज आता मात्र इंटर होतोय मिस्टर दर्शन. जसं आधीच्या सामन्यामध्ये जय ज्योतिदेवच्या आपण बघितलं बॅट्समन आकाश सिनियरने आशा उंचावल्या होत्या, तशाही त्या आशा उंचावल्या त्या अनिकेतनी. परंतु पुन्हा एकदा त्या आशेवरती पाणी फेडले. बॅट्समन पटापट पाठवत जा प्लीज, तुम्हाला विनंती आहे. आणि बॅट्समन फलंदाजाने आतमध्ये बसायचं आहे, खेळाडू कक्षामध्येच बसा. आम्हाला पंच दर्शवत आहेत. या ठिकाणी आपण धाव फलक बघतोय तो आहे आतापर्यंत पोहोचलेला आहे बरोबर 38 वर आणि लक्ष ते 53 धावांचं, म्हणजे अजून 15 धावांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 15. सी द बॉल, हिट द बॉल, आर्या पार, लेकिन करना पडेगा 15 पार. दुबई डाय स्थिती आहे, परंतु या ठिकाणी पाहू शकेल फलंदाजावरती सुद्धा प्रेशर आहे, गोलंदाजावरती सुद्धा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याच प्रेशर मध्ये वाईटची हाताली तिथे मात्र गोलंदाजी वतीने पाहायला मिळाली. 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये आता 14 धाबांची आवश्यकता. काही घडू शकेल या चेंडूमध्ये. मोठा फटका आला तर मात्र एक्झॅक्टली विजयाच्या अशा पल्ल मित्रातील फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु हवेत पकडला असेल. आणि आता मात्र या ठिकाणी विजयाचे दरवाजे जे आहेत ते आता मात्र या ठिकाणी खुले झाले आहेत असं म्हणावं लागेल टीम वालचिन संघासाठी. हो नक्कीच विजयाचा सुगंध म्हणजे विजयाची अगरबत्ती धूपबत्ती पेटवली आहे आणि हळूहळू सुगंध आता वालचिन गावाकडे निघालाय असं म्हणू शकतो. कारण आता एखादा चमत्कार म्हणजे बॉलरनी जर काय केलं, काही बोनस बहाल केले तरच सामना इथे जाऊ शकतो नानकरकडे. परंतु या ठिकाणी पाहतोय की अगदी जबरदस्त बॉलिंग होत आहे, जबरदस्त कॅचिंग झाली आहे, म्हणून आता पारडं जड झाले. ते आपण म्हणू शकता की आई गावदेवी वालसिन संघाचं जो विजयाकडे वाटचाल करतोय आणि सेमीफायनलमध्ये धडकणारा कोणता पहिला संघ असेल त्याचं थोडंसं पुसटचं चित्र इथे स्पष्ट होत आहे योगी सर. जरूर आपण पाहतो की ते वालसिन संघाला फक्त 2 लिगल चेंडू टाकायचे आहेत, परंतु इथे जर गोलंदाजाने चूक केली तर मात्र पुन्हा एक ठिकाणी या संधी मात्र मिळू शकते. ती म्हणजे टीम नानकर संघाला, परंतु ती चूक सुजल करणार नाहीये. सुफलाम सुजलाम इथे मात्र त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडू आला डॉट आणि आता मात्र या ठिकाणी फक्त 1 चेंडू शिल्लक आहे या आजच्या दिवसातील. सुफलाम सुजलाम सुजलाम सुफलाम ते बरोबर करतात योगी सर. आणि हा शेवटचा सुजलाम सुफलाम करणारा हा चेंडू टाकलेला सक्सेसफुली विन बाय आई गावदेवी वालसीन. आई गावदेवी माते की जय. दोघांच्या पाठीशी आई गावदेवी माता राहणार आहे, टेन्शन घेऊ नका. कारण अपयशी तुमची यशाची पहिली पायरी आहे. डरना मत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक. अमोलजी जाधव साहेब
आपण सुद्धा चांगला खेळ दाखवला आपल्या टीमने. टफ लक फॉर यू आणि अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आई गावदे वालसीन टीम. प्रत्येक इथे अशा उंचावल्या जे विजयाचे ठोके वाढत होते, उत्खंड सिगेला पोहोचली होती, परंतु अखेरीस बाजी मारली ती वालसीन संघाने आणि वालसीन संघाचा आपण इथे ठरूया मॅन ऑफ द मॅच. जरूर मी म्हणतो की या ठिकाणी गोलंदाज फाईट केली, परंतु ज्याच्यामुळे गावदेवी वालसी संघ 53 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा अर्थात दीपक राहिला, कारण त्यांनी 23 धावांची तुफानी साकारली आणि तोच ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. आजच्या दिवसाचा केली ते जरूर संपर्क झाला आणि आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय आई गावदेवी स्पोर्ट वालशीन. जबरदस्त खेळ सर्वांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि आज सुखरूप एक चांगला खेळ इथे सर्वांना मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघाच्या वतीनं जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये. दीपक आपण या पहिल्यांदा आपण नंतर फोटो सेशन केलं तर चालेल, कारण आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. दीपक या आपण पहिल्यांदा इकडे या. आज वालसी संघाची चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि चांगला खेळ त्यांनी आज दिवसभर इथे मात्र प्रस्थापित केला. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावतोय. याआधी सुद्धा मात्र दीपकची सुद्धा मात्र या ठिकाणी आपण निवड केली होती. सन्माननीय नांदगावचे प्रसिद्ध उद्योजक अमोलजी जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः आपण ट्रॉफी देऊया. सन्माननीय भरतजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, नांदगावचे युवा उद्योजक, त्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देत आहोत. तदनंतर माजी उपसरपंच सन्माननीय रोहिदासजी गोडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक इथे मात्र या ठिकाणी वितरित करा.